डफरीन चौक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील काही विद्यार्थिनींनी मानसिक व धार्मिक छळ होत असल्याची तक्रार केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे। या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी दिला आहे। या पार्श्वभूमीवर संस्थेतील प्रशासकीय कामकाज, विद्यार्थिनींच्या तक्रारी तसेच माजी प्राचार्यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्यासाठी पुणे येथील उपसंचालक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहे। यापूर्वी मुंबई येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समितीने संस्थेला भेट देऊन काही विभागातील विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला होता। सकल हिंदू समाजाने दिलेल्या लेखी निवेदनात गटनिदेशिका आणि प्राचार्यांवर हिंदू विद्यार्थिनींना कुंकू टिकली लावण्यावरून चिडवणे, मानसिक त्रास देणे, बळजबरीने गणवेश विक्री करणे तसेच नियमबाह्य तासिका कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। तसेच महिला संस्थेत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून पुरुष सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला। पूर्वी मेघना जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समितीने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवराज गायकवाड यांनी केली आहे। यावेळी सूरज भोसले, श्रीकांत गिड्डे, केशव मेत्रे, बाबा बनसोडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।